जर्दा Never really know what's going on. Look at me sometimes like all you want to do is run. एक जबरदस्त मान सन्मान असा आदरणीय कृष्ण आंबेडकर सर फक्त आपल्याच रूपात नमस्कार। हाँ, आज मैं मराठी में बात करूंगा क्योंकि लास्ट टाइम आया था तो पूरा हिंदी कट किया था। आज भी मराठी में बोलना, ओके? हाँ, क्योंकि लास्ट टाइम आया था तो मैं हिंदी में किया था, तो आज मैं मराठी में बात करूंगा। तो वन्स अगेन सर्वांसाठी नमस्कार। ओके, जे जुने डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांना सोडून जे आज पहिल्यांदा आले, ज्यांना हा प्रोग्राम काय असतो, हा कन्सेप्ट काय असतो हे माहितीच नाहीये, असे किती लोक आहेत? त्यांनी थोडा हात वरती करायचा, प्रामाणिकपणे हात वरती करायचा जर शरीराने आणि मनाने जिथं जिवंत बसला असेल तर। हा, तर जेवढे आज पहिल्यांदा आले त्यांनी हात वरती केला आणि त्यांनीच हात वरती केला जे शरीराने आणि मनाने जिवंत बसले। तर जे काही पहिल्यांदा आले आणि जे शरीराने आणि मनाने जिवंत बसलेले आहेत तिथं सगळं ऐकत चालले काय चालू आहे काय नाही, पण त्यांना वाटत असं नेमका हा प्रकार तरी काय आहे। एक व्यक्ती आला 45 मिनिटं काहीतरी सांगितलं कंपनीच्या विषयी, काही गोष्टी समजले नाही। त्याच्यानंतर काही लोक आले, मदत येतात, जय हिंद जय महाराष्ट्र म्हणतात, त्यांचा सत्कार चालू आहे, नेमकं काय आहे। पण जसा प्रोग्राम संपत गेलाय तसा काहीतरी वेगळंच बघायला भेटतोय। आणि आता प्रोग्रामच्या शेवटी जो मुलगा आला तो एकदम शरीराने पण जाडजूड नाहीये, वयाने पण नाहीये, पण असं काय तीर मारलं या मुलाने की याचा पार लगे तिथून उचलून आणलं याला आणि याचा इथं सत्कार करतात। आणि इथं नुसतं सत्कार करून थांबत नाहीत, एवढ्या जोरजोरात त्याला खांद्यावर घेऊन नाचतात। नेमकं केलं काय याने? आता नवीन आलेल्या लोकांना प्रश्न पडला तर ज्या लोकांना प्रश्न पडलाय त्यांच्यासाठी मी माझा परिचय देऊ इच्छित आहे आणि काय तीर मारलंय ते पण नक्कीच सांगणार, कारण मला माहितीये मी जे काय तीर मारलंय आज जर तुम्हाला सांगितलं तर येणाऱ्या 4 ते 5 वर्षाच्या नंतर तुम्ही तीर मारून या स्टेजवर तुम्ही येणार। तर चालेल मित्रांनो, छोटासा परिचय। नाव कृष्णा बाबूराव मेटकर, ऍट पोस्ट कामठा, तालुका अर्धापूर, डिस्ट्रिक्ट नांदेड। ज्या पद्धतीने आज तुम्ही इथं आलात त्याच पद्धतीनं आजच्या 4.5 ते 5 वर्षापूर्वी जवळपास 6 ते 7 वर्ष झाले मला सलग, गेल्या 6 ते 7 वर्षापूर्वी असाच तुमच्यासारखा येऊन बसलो होतो मी। आणि ज्यावेळेस जसं तुम्ही आज येऊन बसला सेम मी पण येऊन बसलो होतो, सेम जसं आज तुम्ही हा प्रोग्राम बघताय सेम मी सुद्धा प्रोग्राम बघत होतो। पण इथं काय चालू हे मला काही समजत नव्हतं। त्याचं कारण असं आहे का समजत नव्हतं, कारण मी ज्या दिवशी प्रोग्राम बघण्यासाठी आलो होतो त्या दिवशी एक अतिशय सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा होतो, अतिशय सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा होतो। या सिस्टम मध्ये येण्यापूर्वी, या कन्सेप्ट मध्ये येण्यापूर्वी मी लेबर काम करायचो, मी ट्रॅक्टर ड्रायव्हिंग करायचो, माझे आई वडील लोकांच्या शेतामध्ये काम करायचे, इव्हन मी रस्त्यावरती गिट्टी फोडायचं काम करायचो, दिवसाला 200 ते 250 रुपये कमवण्याचा। विचार करू शकता, एक लेबर काम करणारा मुलगा, एक ट्रॅक्टर ड्रायव्हिंग करणारा मुलगा, ज्यांचे आई वडील लोकांच्या शेतात जाऊन काम करायचे आणि मी स्वतः रस्त्यावरती गिट्टी फोडायचं काम करायचो। अशा हॉलमध्ये जेव्हा येऊन बसलो होतो तेव्हा हे जे काही चालू होतं ते सर्व डोक्याच्या वरून जात होतं, डोक्यामध्ये घुसतच नव्हतं। का डोक्यामध्ये घुसत नव्हतं त्याचं कारण हे आहे, कारण एक परिवारातून, एकदम नॉर्मल परिवारातून, बॅकग्राऊंड नॉर्मल असल्यामुळे सगळं डोक्याच्या वरून जात होतं, डोक्यामध्ये घुसत नव्हतं। पण परिस्थिती बिकट होती, काहीतरी करण्याची इच्छा वाटत होती, म्हणून विचार केला, म्हणलं काय आहे हे सांगतील ना
कारण प्रोग्राम संपल्याच्या नंतर मला माहिती आहे इथे काय बसलेले लोक न विचारता निघून जातील, काही लोक मजाकात घेतील, काही लोकांना वेळच नसणार आहे थांबण्यासाठी, निघून जातील. पण मी तसातला मुलगा नव्हतो. प्रोग्राम जे झाला ते मला काही समजला नाही, पण प्रोग्राम झाल्याच्या नंतर सरांसोबत बसून काही गोष्टीत चर्चा केल्या होत्या. मी सरांसोबत बसून काही गोष्टीत मी चर्चा केल्या होत्या आणि चर्चा केल्याच्या नंतर त्यांनी मला हा बिझनेस प्लॅन समजून सांगितल्याच्या नंतर मला एक गोष्ट लक्षात आली की इथून माझं करिअर होऊ शकतं, इथून माझं करिअर होऊ शकतं. करिअर म्हणजे काय माझ्यासाठी जास्त आगळं वेगळं काही नाहीये, फक्त मी इनशर्टिंग केलो पाहिजे, महिन्याला 7-8 हजार रुपये मिळाले पाहिजेत मला, एवढंच म्हणजे माझं करिअर होतं. आणि मी तेवढं फक्त करिअर बनवण्यासाठी आलो. महिन्याला 7-8 हजार रुपये मिळाले तरी खूप झालं. त्या उद्देशानं त्या बिझनेसमध्ये येण्याचा निर्णय घेतला. त्या बिझनेसला सुरुवात करण्यासाठी पैसे नव्हते. 5% व्याज दराने उचलून मी या बिझनेसला दिले होते. आणि जर विचारलं कोणाकडून उचलून दिलं होतं त्या व्यक्तीचं नाव पण सांगू शकतो, पण एवढ्या लोकांमध्ये नाही सांगणार, कारण त्या व्यक्तीचा विनाकारण कमीपणा नकोय. तर त्या व्यक्तीकडे मी 5% व्याजाने उचलून त्या बिझनेसला सुरुवात केली. त्या बिझनेसला सुरुवात केली, काम करत गेलो. जेव्हा काम करताना भरपूर काही अडचणी आल्या. का अडचणी आल्या? कारण तेव्हा एवढा माहोल नव्हता, तेव्हा अशी एवढी पब्लिक नसायची. मी जेव्हा प्लॅन बघितला होता फक्त किती 50 ते 60 लोकांमध्ये प्लॅन बघितला होता, तेव्हा एवढा माहोल नव्हता. मी जेव्हा बिझनेसला सुरुवात केली, 2 लोकांपासून बिझनेसला सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. 2 लोकांना बिझनेसमध्ये सांगण्यासाठी भरपूर त्रास झाला. सुरुवातीचे 6 महिने लागले होते मला 2 लोकांना बिझनेसमध्ये आणण्यासाठी. किती? 6 महिने 2 लोकांना बिझनेसमध्ये आणण्यासाठी. तरी सुद्धा मी हार मानलो नव्हतो. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. त्याचं कारण हे आहे, कारण मला एवढा वेळ का लागला, कारण तेव्हा बिझनेसमध्ये लोक जॉईन व्हायचे नाही. त्याचं कारण हे होतं, कारण तेव्हा एवढे प्रोडक्ट नव्हते, 5 ते 6 प्रोडक्ट होते. आता या सिस्टममध्ये, या कन्सेप्टमध्ये जवळपास 150 पेक्षा जास्त प्रोडक्ट आहेत. मी जेव्हा लोकांना प्रोडक्ट जाऊन सांगायचो तर लोक म्हणायचे आम्हाला हे प्रोडक्ट नाही लागत, आम्हाला साबण लागतं, शॅम्पू लागतं, पेस्ट लागतं, चायपत्ती लागतं, आहे का तुमच्याकडे? काही शेतकरी लोकांना सांगितलं तर ते शेतकरी लोक म्हणायचे आम्हाला हे प्रोडक्ट नाही लागत, आम्हाला शेतीच्या रिलेटेड प्रोडक्ट लागतात, आहेत का तुमच्याकडे? असतील तर द्या. तेही प्रोडक्ट नव्हते, म्हणून लोक या बिझनेसमध्ये जॉईन होत नव्हते. आणि मग मी पण त्यांना म्हणायचो प्रोडक्टकडे काय बघता, जे 4-5 प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट घेऊन बिझनेसला सुरुवात करा, कारण प्रोडक्टला नका बघू, पैशाला बघा म्हणायचो. पैसे मिळतात या बिझनेस मधून. मग ते लगेच मला म्हणायचे तुम्हाला किती मिळतात पैसे? मी म्हणायचो मला पैसे नाही मिळत, माझे सिनियर लोक पुणे मुंबईला असतात त्यांना मिळतात पैसे. पण ते लोक म्हणायचे असं काय होत नाही, असं काय खरं नाही. जर असं झालं असतं तर सगळ्यांनी हेच केलं असतं. पण मला माहित होतं सगळे हे करतील न करतील मला माहिती नव्हतं, पण मला हेच करायचं होतं म्हणून मी हेच केलं. कारण विश्वास होता या सिस्टमवरती आणि विश्वास होता त्या देवावरती, ज्या देवाने मला या बिझनेसमध्ये आणलं. कारण माझ्यासाठी तो देवच आहे, माझ्यासाठी तो देवच आहे. असे देवरूपी व्यक्तिमत्व ID इंटरनॅशनल टीम कोऑर्डिनेटर मिस्टर दत्ताजी लिंबोळे सरांना मी मनापासून वंदन करतो. विश्वास होता दत्ताजी लिंबोळे सरांवरती, विश्वास होता या सिस्टमवरती, म्हणून लोक नाही म्हणले त्यांना बाजूला केलं, जे लोक हो म्हणले त्या लोकांना सोबत घेतलं. विचार करू शकता किती त्रास झाला तर मला 5-6 वर्षापूर्वी. आज जर एखादा व्यक्ती जॉईन झाला तर 8-15 दिवसामध्ये जवळपास 10-15 लोकांची टीम बनवून मोकळा होऊन जातो. कारण प्रोडक्ट तेवढे आहेत. कारण का असा आताच्या कंडिशन मध्ये एकही व्यक्ती नाही की बिना आंघोळीचा इथं आलेला आहे. हॅलो, आलाय का कोणी? बिना दात घासण्याचा आलाय का कोणी इथं? मग आपल्याकडे आहेच काय, दात घासण्यासाठी पण प्रोडक्ट आहेत, आंघोळ करण्यासाठी पण प्रोडक्ट आहेत. म्हणून इथं येणारा प्रत्येक व्यक्ती आला म्हणजे जॉईन होतोच होतो, आला म्हणजे जॉईन होतोच होतो. पण हे तेव्हा नव्हतं, कारण तेव्हा या पद्धतीचे प्रोडक्ट नव्हते. म्हणून मला त्रास झाला. 6 महिने लागले 2 लोकांना बिझनेसमध्ये आणण्यासाठी. पण मी थांबलो नाही, काम करत गेलो. कारण विचार मोठे होत गेले, स्वप्न मोठे होत गेले, विचार बदलत गेले, स्वप्न मोठे होत गेले. प्रामाणिकपणे काम केला. या बिझनेसच्या माध्यमातून, सिस्टमच्या माध्यमातून सुरुवातीला गाडी घेतली यामा YBR म्हणजे टू व्हीलर घेतली. पुन्हा आणखी स्वप्न मोठे झाले, पुन्हा विचार मोठे झाले. आज सांगायला अभिमान वाटतो या सिस्टमची ताकद, या बिझनेसची ताकद. गेल्या 5 वर्षापासून माझ्याकडे स्वतःकडे 10 लाख रुपयाची कार आहे, पावरात पाहायला काही. या बिझनेसच्या माध्यमातून, या सिस्टमच्या माध्यमातून, त्या बिझनेसच्या माध्यमातून, या सिस्टमच्या माध्यमातून कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की मी नांदेड सारख्या ठिकाणी स्वतःचं घर बांधू शकेल.
कारण गावाकडे माझी लाईफ अशी होती, वर्षाचे 12 महिने असतात, 12 महिन्यापैकी 8 महिने झोपडीत राहायचो, 4 महिने मी माझ्या घरात राहायचो. ते पण 4 महिने जे मी माझ्या घरात राहायचो ते पत्राचं घर असायचं आणि ते पण घरात वरती 12 ते 13 पत्र आहेत. रात्र जागून काढायचो. रात्री पाऊस झाला तर, कारण का वडील एका ठिकाणी पातेलं घेऊन थांबायचे, आई एका ठिकाणी परत घेऊन थांबायची, मी एखाद्या ठिकाणी तांब्या घेऊन थांबायचो, कारण वरून पाणी टपकलं किती पकडायचं. अशा अवस्थेत होतो. पण आज नांदेड सारख्या ठिकाणी जवळपास माझं 60 ते 65 लाख रुपयाचं रो हाऊसचं काम चालू आहे. पॉवर ऑफ माय लाईफ. जास्त काही तीर मारले नाही, हे तीर मारलेलं आहे. आणि आलो होतो किती 7 ते 8 हजार रुपये कमवण्यासाठी. त्या बिझनेसची ताकद, सिस्टमची ताकद. आलो होतो 7 ते 8 हजार रुपये कमवण्यासाठी. पण ऑगस्ट महिन्याचं, कालच्या ऑगस्ट महिन्याचं गव्हर्नमेंटला जीएसटी पे केला 80,000 रुपये एका महिन्याचं. कालच्या ऑगस्ट महिन्याचं माझ्या अकाउंटला MILFTच्या माध्यमातून 4,47,000 रुपये जमा झाले. पॉवर ऑफ माय लाईफ. शिक्षण BEd BA MA MPhil PhD असं काही झालेलं नाही हो, फक्त 4थी शिक्षण आहे आपलं. पिंपळ गावाकडचा मुलगा आहे, तुम्ही ढेकळात बसवलं तरी ढेकळात बसायला तयार आहे. पानन रस्त्यावरती एवढं टोंगल्यावर आहे, चिखलातून केळीचे झाडं डोसक्यावर आणा म्हणलं तरी आणणारा मुलगा आहे. अशा पद्धतीचा मुलगा होतो. भर 43-44 डिग्री उन्हामध्ये रोडवरती गिट्टी फोडणारा मुलगा आहे. महिन्याचा इन्कम मागच्या 4,47,000 रुपये. विचार करू शकता हा बिझनेस काय, सिस्टम काय होतं माझ्याकडे? काही नाही. माझ्याकडे योग्य ते वय नव्हतं या बिझनेसला सक्सेस होण्यासाठी. वय काय नव्हतं, कारण जेव्हा बिझनेसला सुरुवात केली होती तेव्हा बराबर होटावर मिशी सुद्धा फुटली नव्हती. त्या बिझनेसला जेव्हा सुरुवात केली होती बॅकग्राऊंड व्यवस्थित नव्हतं. आई वडील लोकांच्या शेतात काम करायचे, कारण गावाकडे गुंठाभर जमीन नाही आमच्याकडे. 4 महिने पत्राच्या घरामध्ये, गावाकडे 8 महिने झोपडीत राहायचो. विचार करा काय बॅकग्राऊंड असतं. अशा परिस्थितीतला मुलगा आहे. वय मॅच होत नव्हतं, बॅकग्राऊंड मॅच होत नव्हतं. आणि या बिझनेसला माझे सिनियर वारंवार सांगायचे तुम्हाला प्लॅन देता आला पाहिजे, तुम्हाला प्रोडक्ट सांगता आला पाहिजे. सांगता पण येत नव्हतं, कारण शिक्षण 4थी. पण परिस्थिती बिकट असल्यामुळं त्या सगळ्या गोष्टी मला शिकून घ्यावं लागलं आणि शिकलो आणि या बिझनेसमध्ये डेव्हलप झालो. आज सांगायला अभिमान वाटतं, या बिझनेसच्या माध्यमातून, सिस्टमच्या माध्यमातून गरजांचं लाईफ जगत नाही, स्वप्नांचं लाईफ जगतोय. पॉवर ऑफ माय लाईफ. आणि हे माझ्या बाबतीत नाहीये, हे इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या लाईफ मध्ये होऊ शकतं. हे माझ्या एकट्याच्या बाबतीत नाही, इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या लाईफ मध्ये होऊ शकतं. फक्त त्याच्यासाठी एकच आहे, मी घेतला होता 6 वर्षापूर्वी निर्णय, आज तुम्हाला घ्यावा लागणार आहे. 6 वर्षाच्या नंतर माझी लाईफस्टाईल ही आहे, येणाऱ्या 5 ते 6 वर्षाच्या नंतर तुमची लाईफस्टाईल हीच असणार आहे. पण गॅरंटी देऊन सांगतो, जेवढा वेळ मला लागला तेवढा वेळ तुम्हाला लागणारच नाही. जेवढा वेळ मला लागला तेवढा वेळ तुम्हाला लागणारच नाहीये. त्याचं कारण हे आहे, कारण माझ्याकडे वय नव्हतं, अनुभव नव्हतं, एज्युकेशन नव्हतं. पण इथं हॉलमध्ये जेवढे लोक बसले त्या लोकांकडे वय तरी आहे, अनुभव तरी आहे, बॅकग्राऊंड तरी आहे, शिक्षण तरी आहे, काही माझ्यापेक्षा 1 पाऊल तुम्ही पुढे आहात, म्हणून माझ्यापेक्षा 1 पाऊल तुम्हाला मोठ्या प्रमाणात अचिव्हमेंट मिळणार. फक्त एकच, ज्या व्यक्तीने तुम्हाला इथं आणलेलं आहे त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवा, कामाला सुरुवात करा. तुम्हा सर्वांना कामाला सुरुवात करण्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. आणि ज्या लोकांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं, असे माझे ग्रेट ऑफ द ग्रेट गुरु नारायणजी मानकरी सर, सुरेशजी बडके सर, संजय नराणे सर, ऑल नॅशनल टीम कोऑर्डिनेटर, आणि ज्या पूर्णपणे टीममुळे मी इथपर्यंत आलोय, अशी माझी पूर्णपणे इंटायर टीम, डिस्ट्रीब्युटर पासून तर आरटीसी पर्यंत, या सर्वांचं मी मनापासून आभारी आहे. आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय माय लाईफस्टाईल, फक्त आणि फक्त माय लाईफस्टाईल.